भक्त ऐसे जाना जे देही उदास गेली आशा पाश निवारोनी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून दे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता माता पिता तुका म्हणे सत्या कर्मा त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता समचरण सरोजम सांद्रणीला मुदावम जगननी पाणी
मंडलम मंडलानां तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदैव दहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंग करो प्रार्थना माना पांडुरंग करो प्रार्थना माना श्री चरण संताजिया श्री चरण संताजिया पांडुरंग कृपदान कथे ताविस्तारू तंज कृपदान कथे ताविस्तारू बाबाजी सद्गुरु दास तोका बाबाजी सद्गुरु दास तोका तंज कृपदान कथे ताविस्तारू तंज कृपदान कथे ताविस्तारू सद्गुरु दास तोका सद्गुरु दास तोका हे पांडुरंग करो प्रथम नमन दुसरे चरण संताजिया संताजिया कधी जावी सर्व बाबा सत्कृदास सुकाम ज्यांच्या गावी केला वास तयासन साय उदास अलंकापुरी रम्य सिंहासनस्थम पदम भोज तेजस प्रतीक प्रदेशम विदिंद्रादि देवै सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञान दे ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर न तातो न माता न बंधु न धाता न पुत्रो न पुत्री न भृतो न भरता न जाया न विद्या न वृत्तिर्ममैव गतिस्त्वं त्वमेका भवानी तो गणराजा तो गणराजा गणपति आदि मान गे आदि मान गे
गणेशोत्सव हा गणपती तो गणराजा गणपती तीर्थास्पदं शिवविरचितं शरण्यं प्रीत्यार्तिहं प्रणतपाल भवाप्तिपोतं वंदे महापुरुषते चरणारविंदम। भक्तायसे जाना जे देही उदास गेली अशापाश निवारून विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग पहिले कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग देवमान्य संतमान्य वारकरी मान्य जगतमान्य भक्ती ज्ञान वैराग्याचं मूर्तिमंत स्वरूप भागवत धर्माच्या मंदिराचा पवित्र कळस याच्यावर भूतलावर जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाचं कल्याण व्हावं म्हणून आपला देह अखंड जिजवणारे जगाच्या कल्याणासाठी आपल्या संसाराची राख रांगोळी करून दुःखाच्या सागरात बुडत असलेल्या जीवाला परमेश्वर प्राप्तीचा मार्ग दावणारे विश्व उद्धाराचं स्वप्न मनास बाळगून अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी आपलं सबंध जीवन समर्पित करणारे आईने मुलाचं कौतुक करावं याच्यामध्ये काय नवले। सासूने माझा जावई असा माझा जावई तसा आपल्या जावयाचं कौतुक करावं याच्यामध्ये काय नवले। पत्नीने माझा पती असा माझा मालक असा पतीचं कौतुक करावं याच्यामध्ये काय नवले। नवल या ते एकेकाळच्या कट्टर वैर्याने म्हणावं वैरी असला म्हणून काय झालं शत्रू असला तरी तो माझा तो देवाचा अवतारे तो देव माणूस आहे म्हणे रामेश्वर भट्ट तुझा तुका विष्णू नाही तुझा सच्चिदानंद स्वरूप वैराग्य बलधारी ज्यांची कीर्ती चराचरी जगद्गुरु तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून खऱ्या भक्ताची ओळख करून देणारा अभंग आहे। विठाला विठाला नवकिरण तरुण मंडळ अर्थातच या मित्र मंडळाच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सव आणि त्यानिमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह तथा कीर्तन महोत्सव अतिशय भव्य दिव्य स्वरूपाचा हा सोहळा नवकिरण तरुण मंडळ या ठिकाणी करत आहे। तसं पाहायला गेलं तर अखंड पुण्य नगरीमध्ये गणपती बाप्पासाठी 8 दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह करणार आदर्श तरुण मंडळ म्हणजे नवकिरण तरुण मंडळ। या नवकिरण तरुण मित्र मंडळासाठी एकदा परत जोरदार टाळ्या। गणपती बाप्पाला आवडेल असं कार्य हे मित्रमंडळ करत आहे। सर्व या तरुणांना मनापासून धन्यवाद। या मंडळाचे अध्यक्ष सनी दादा कदम खरंच अध्यक्षांना द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे आहेत। तुम्ही सर्वांनी मिळून खूप सुंदर कार्य केलेलं आहे। या मंडळाचे सचिव माझे जीवलक आदरणीय ओमकार दादा कांबळे
गेल्या वर्षी त्यांनी मला आणलं होतं. गेल्या वर्षी असाच उत्सव या ठिकाणी ठेवला होता आणि मोठ्या आवडीने श्रद्धेने हे कार्य ते करत असतात. किती खर्च होऊ द्या, जे काय आहे ते माझ्या बाप्पाच्या आशीर्वादाने माझ्याकडे. या भावनेची जाणीव ठेवून या सर्वच तरुणांनी खरंच दृष्ट लागायसारखा सोहळा ठेवलाय. एखाद्या श्रीमंत व्यक्तीला एकुलती एक तरुण मुलगी असावी आणि त्या लाडक्या मुलीचं लग्न त्या श्रीमंत व्यक्तीने, श्रीमंत बापाने जितक्या थाटात करावं, जितक्या अर्थतेने, जितक्या श्रद्धेने, जितक्या बाणेदारपणे करावं, त्याच बाणेदारपणे, त्याच उत्साहाने, त्याच श्रद्धेने गणपती बाप्पाचा उत्सव नवकिरण तरुण मित्रमंडळ आयोजित करताय. अरे देवासाठी हे करताय ना. माझा बाप्पा तुमच्या पाठीशी कायम उभा राहील. ऐका ऐका ऐका, तुम्ही सुद्धा सर्वजण 2 पावलं टाकत कीर्तन ऐकण्यासाठी या नवकिरण तरुण मित्रमंडळाच्या उत्सवामध्ये सहभागी झालात. अरे 2 पावलं टाकत इथं आलात ना, तुमच्या संकटाच्या वेळी हजारो पावलं टाकत माझा गणपती बाप्पा तुमच्या पाठीशी उभा राहील, तुमच्या पाठीशी उभा राहील. असं कार्य तुम्ही सर्वजण करत आहात. मनापासून या मित्रमंडळाला धन्यवाद. रोज अन्नदाने महाराज, अन्नदान श्रेष्ठ दाने. सकाळी 7 ला अन्नदान सुरू होतोय. कोणी येऊ द्या, हजारो लाखो पर्यंत आकडा जातोय हो, पण अन्नदानामध्ये हे मित्रमंडळ कमी नाहीये. सर्व अन्नदात्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद. आजचं अन्नदान या 3 तारखेचं मला वाटतंय कुमारी रुद्राणी ओंकार कांबळे, छोटस बाळ आहे, पण तिच्या वतीने आज दिवसभराचा हा एकादशीचा फराळ आहे. खूप उत्साहाने आपण सर्वजण करत आहात. आपल्या श्रद्धेपुढे, भावनेपुढे अंतकरणातून नमन. या ठिकाणी मला हे येण्यासाठी ज्यांनी हे निमंत्रण दिलं, माझे जिवलग मित्र, माझ्या हृदयातलं व्यक्तिमत्व, स्वभावही तितकाच गोडे आणि गुणही परमेश्वराने त्यांना तेवढाच दिलेला आहे, असे माझे मित्र आदरणीय सिद्धेश्वर महाराज गाडे या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराज फोन केला हो 2 महिन्यापूर्वी. 2 महिन्यापूर्वी माझ्या महाराजांनी मला फोन केला. महाराज, गेल्या वर्षी सगळे कीर्तनकार आले होते, पण या मंडळाची इच्छा आहे गेल्या वर्षीचे फक्त नवनाथ महाराजांनाच बोलवायचे आपल्याला, आणि या वर्षी फक्त डबल कीर्तनकार झालेले तुम्ही आहात. या मंडळाचं, या तरुणांचं प्रेम आहे. ओंकार दादाला या ठिकाणी द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे आहेत. माझ्या अनाथ आश्रमासाठी सुद्धा सद्भावनेने ते मदत करत असतात. सर्व तरुण मंडळ, अर्थातच सगळ्यांची मला नावं माहित नाहीत. पुन्हा एकदा या मंडळाचे अध्यक्ष सनीजी कदम आणि सचिव ओंकार दादा कांबळे आणि सर्व तरुण बाप्पासाठी एवढ्या भावनेने कार्य करतात. तुमचं चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही. छातीवर हात ठेवून सांगतो, विठाला 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 विठाला. कीर्तन समरंगणामध्ये मला साथ करणारे सगळेच मंडळी, वादक युवराज महाराज गोड साथ करत आहेत. महाराज दिसायला बी गोड आहे आणि गुणही तितकाच गोड आहे. युवराज महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या. त्याचबरोबर गायक मंडळी या ठिकाणी विनायक महाराज, वा वा, गेल्या वर्षी साथीला होते. गोड आवाज आहे माझ्या विनायक महाराजांचा, तयारी तितकीच आहे. विनायक महाराज, बाळू महाराज, उद्धव महाराज, सुरेश महाराज, गोविंद महाराज, आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या श्रद्धेने, भावनेने उपस्थित राहून या परमेश्वरावर श्रद्धा असलेल्या तरुणांना सहाय्य करत आहात. मनापासून तुम्हा सर्व महाराज मंडळीला अंतकरणातून नम्र अभिवादन. सर्व महाराज मंडळीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. शरोयू वारकरी शिक्षण संस्थेतील हे सर्व बालक खूप गोड पावले खेळत आहेत. त्यांना आणि त्यांच्या गुरुजनांना मनापासून अंतकरणातून धन्यवाद. थोडा वेळ मी अगदी बोलणार आहे. 9:30 ला बरोबर थांबतो.
एकही मिनिट पुढे जात नाही. सर्व अंगाचे कान करून ऐकायचे. विठाला ज्यांची सुंदर अशी माईक सिस्टीम आहे. या माईक सिस्टीम द्वारे मला वाटतंय केएमडी ना, केएमडी माईक सिस्टीम संतोष भाऊ भोसले बोक्से हा हा माझ्या ओळखीचेच आहेत आणि संतोष भाऊंना माझ्या मनापासून धन्यवाद. गोड सिस्टीम आहे. अगदी बसून राहतात. कुठं कोणता आवाज पाहिजे, कुठं जास्त पाहिजे, कुठं कमी पाहिजे, अगदी परिपूर्ण ज्ञान आहे त्यांना. संतोष भाऊंना मनापासून धन्यवाद. गोड सिस्टीम. आपणही मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात. सगळ्या तरुणांची संख्या जास्त आहे, पुरुष मंडळी जास्त आहेत. लाडक्या बहिणी सुद्धा जोरात उपस्थित आहेत. तुम्ही काय साध्या माणसाच्या बहिणी आहेत का? मुख्यमंत्र्याच्या, ते बी लाडक्या. तुम्हा सर्वांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद. अनमोल किमतीचा हा नरदेह आपल्याला मिळाला. आपण भाग्यवान आहे बाबांना. योगायोगाने मिळाला. काय योग साधला जन्म तुला लाभला. कोण देव पावला नरदेह लाभला. अरे योगायोगाने आपल्याला मिळाला. ऐका ऐका ऐका. हा परत परत मिळत नाही आणि तोही आपल्याला या भारतासारख्या देशामध्ये मिळाला, जिथं साधू संतांनी अवतार घेतलाय. अरे ही भूमी पवित्र आहे. इथंच उत्सव होतात, इथंच सोहळे साजरे होतात. ऐका ऐका ऐका. म्हणून मी सांगत असतो, अरे भारतासारखा देश नाहीये, महाराष्ट्र सारखं राज्य नाहीये, पंढरपूर सारखं तीर्थ नाहीये, पांडुरंगासारखं दैवत नाहीये, ज्ञानोबा तुकोबाऱ्यासारखे संत नाहीयेत, वारकरी संप्रदायासारखा पंत नाहीये, गणेश उत्सवासारखा उत्सव नाहीये, रामासारखं आचरण नाहीये, कृष्णासारखं चातुर्य नाहीये, महादेवासारखी विरक्ती नाहीये, भरतासारखा भाऊ नाहीये, उर्मिलेसारखी जाऊ नाहीये, कर्णासारखा दानी नाहीये, राधेसारखे प्रेयसिका नाहीये, मानवी शरीरासारखं शरीर नाहीये आणि छत्रपती शिवाजी महाराज सारखा राजा पुन्हा या जगात होणे नाहीये. राजा पुन्हा या जगात होणे नाहीये. ऐका ऐका. अशा भारत देशामध्ये, अशा साधू संतांच्या भूमीमध्ये आपला अवतार झालाय. ऐका ऐका ऐका. डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर यांनी घालून दिलेल्या परंपरेने, ज्या नियमाने आपला हा भारत देश चाललेला आहे. ऐका ऐका ऐका. अशा देशात आपण गुन्ह्या गोविंदाने नांदत आहे आणि म्हणूनच हा उत्सव साधू संतांनी घालून दिलेल्या परंपरेने आपण करत आहात. जीवनामध्ये आल्यानंतर त्या परमेश्वराला प्रसन्न केलं पाहिजे. बुद्धीची देवता गणपती बाप्पा. मी गेल्या वर्षी सांगितलं होतं, ऐका, तुमची कोणतीही इच्छा असू द्या, गणपती बाप्पाकडे जा, ती पूर्ण होईल. कारण गणपती बाप्पा हे बुद्धीचं दैवत आहे, हे विवेकाचं दैवत आहे, हे प्रेमाचं दैवत आहे, हे कृपेचं दैवत आहे, हे आनंदाचं दैवत आहे, हे समाधानाचं दैवत आहे, हे चिर शांतीचे दैवत आहे, हे सुख देणारं दैवत आहे, हे दुःख नष्ट करणारं दैवत आहे, हे संकटामध्ये पाठीशी उभं राहणारं दैवत आहे. अशा गणपती बाप्पासाठी तुम्ही आलात. अरे कोणतंही तुमचं काम असू द्या, तुम्ही मोठ्या भावनेने नाव घ्या. अरे जिसी घ्यावे नाम तिसी करी त्याचे काम. अहो एखाद्याला दंड पाहिजे, त्याने गणपती बाप्पाकडे यावं. धनार्थी लभते धनम. ज्याला धन पाहिजे त्याला धन देण्याचं काम गणपती बाप्पा करत असतो. अरे विद्यार्थ्याला विद्या पाहिजे,
त्यांनी गणपती बाप्पाकडे जावं. विद्यार्थी लभते विद्या. अहो एखाद्याला पुत्र संतती पाहिजे, गणपती बाप्पाकडे यावं. पुत्रार्थी लभते पुत्रम. जगातली तुमची कोणती इच्छा असू द्या, श्रद्धेने भावनेने गणपती बाप्पाच्या पुढे नतमस्तक व्हा. तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आपलं दुःख सांगायचं असेल तर देवाला सांगावं, त्याचं भक्त व्हावं. तो भक्त कसा असतो हेच या अभंगाद्वारे मी पटवून देणार आहे. ऐका 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 बाबांनो. परत परत हा नरदेह नाहीये. तुम्ही किती मोठ्या बंगल्यात राहा, किती इस्टेट असू द्या, किती जमीन जायदाद असू द्या, पण परमेश्वराची भक्ती करत नसाल तर हा जन्म तुम्ही वाया घालवला. म्हणून संत सांगतात, नाही तरी गेला जन्म वाया. ऐका ऐका ऐका. तुम्ही सगळं मिळाल पण देवाची भक्ती नसेल तर क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे. तूने जीवन गवा दिया, क्या किया रे. जिसे पाना था उसे ही खो दिया रे. जिसे पाना था उसे ही खो दिया. जिसे पाना था उसको ही खो दिया रे. जिसे पाना था उसको ही खो दिया. ऐका बाबांनो, नवकिरण तरुण मंडळ आयोजित गणेश उत्सव इतक्या भव्य दिव्य स्वरूपाचा हा सोहळा. ऐका बाबांनो, या उत्सवामध्ये परमेश्वराची भक्ती नाही केली, जगातलं सगळं केलं तरी हे जीवन व्यर्थ आहे. भक्तिवीन पशु कशासी वाढला, सटवीने कैसा नेला नाही. म्हणून त्या परमेश्वराची भक्ती घडली पाहिजे बाबा. नाही केली तर तुम्ही जीवन वाया घालवलं. क्या किया क्या किया क्या किया रे. क्या किया क्या किया क्या किया रे. तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया. क्या किया रे. जिसे पाना था उसको तो खो दिया रे. जिसे पाना था उसको तो खो दिया रे. जिसे पाना था उसको तो खो दिया. क्या किया तूने जीवन गवा दिया. परमेश्वराची भक्ती नाही केली तर हे जीवन वाया जातं. हरिविन जन्म नरकाची पैजाना, यमाचा पाहुणा प्राणी होय. पण जीवाचा स्वभाव आहे, भक्ती करायचं म्हणलं की अंगावर काटा येतो. नाही आवडत बाबांनो. विषय विषयाचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय तो गोडू, जीवासी झाला नाही भक्ती आवडत. जीवाचा स्वभाव आहे आणि स्वभाव काही केल्या बदलत नाही. स्वभावाला औषध आहे का? महिला मंडळ स्वभावाला औषध आहे का? आपण म्हणतो ना, अहो त्याला सांगून सांगून दमलो, पण त्याचा स्वभावच तसा. याचाच अर्थ स्वभावाला औषध नाही. होय बाळा, स्वभावाला औषध आहे नाही. स्वभाव काही केल्या बदलत नाही. मी तुम्हाला एका कथेत सांगेन. एक दाशी होती. दाशी गरीबाची मुलगी, पोटासाठी सुया डोरलं पोत विकायची. तिला काय म्हणतात कुणाला माहिती? बोला 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 बोला. वैदिन म्हणतात, वैदिन किंवा भिकारी.
सुया विकणारी, पोत विकणारी, डोरलं विकणारी, ती गावोगावी जायची. टोपल्यामध्ये सुया, पोत, डोरलं सगळं साहित्य असायचं. सोर सोडा कमी, मोठ्याने आवाज द्यायचे. सुया घ्या, डोरलं घ्या, मणी घ्या, दाताचं दातवण घ्या ग कुणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी, काळा मणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी. सुया घ्या, डोरलं घ्या, मणी घ्या, मणी घ्या, दाताचं दातवण घ्या ग कुणी, कुंकू मणी, कुंकू घ्या कोणी काळा 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 मणी. कुंकू घ्या कोणी काळा मणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी. स्वभाव बदलत नाही, थोडा विको कमी. स्वभावाला औषध नाही. ऐका, ती काय करायची, वैदिन गावात जायची, सुया, पोट, डोरलं विकायची आणि सुया घ्या, मणी घ्या, डोरलं घ्या, आणि शेवटी म्हणायची भाकर वाढ ग माय. काय म्हणायची, भाकर वाढ ग. ते तिच्या स्वभावामध्ये रुजलं होतं. ऐका, रोज या गावाला जायची, त्या गावाला जायची, सुया घ्या, डोरलं घ्या, भाकर वाढ ग माय. पण तिचं एक वैशिष्ट्य, ती दिसायला इतकी सुंदर होती, इतकी सुंदर होती, इतकी सुंदर होती, खूप सुंदर होती. कुणी पाहिलं की पागल होईल. एक दिवस त्या देशाचा राजा शिकार करण्यासाठी बाहेर गेला होता. ऐका, शिकार करण्यासाठी जंगलामध्ये गेलेला असताना, शिकार करून परत येत असताना तहान लागली म्हणून एका गावामध्ये आला. ज्या गावामध्ये आला त्या गावामध्ये ती वैदिन सुया, डोरलं, पोत विकत होती. ऐका, तिने मोठ्याने आवाज दिला, सुया घ्या, डोरलं घ्या. राजाची नजर तिच्यावर गेली. राजाने तिचं सौंदर्य पाहिलं, पागल झाला. पागल राजा मनाशी ठरवलं, लग्न करील तर हिच्याशीच करेल. ऐका, राजा तिच्या जवळ गेला. काय ग, कोण कोण आहे तुझ्या घरी? तिने सांगितलं, वडील वारले, आई जिवंत आहे, चल तुझ्या घरी. राजा तिच्या बरोबर घरी आला आणि त्या मुलीच्या आईला सांगितलं, पा तुमची मुलगी मला आवडलेली आहे, मी अमुक अमुक देशाचा राजा आहे, मला तुमच्या मुलीशी लग्न करायचं. त्या मुलीच्या आईला इतका आनंद झाला, मी काय राजाच्या राजवाड्यात गेले नव्हते माझी पोरगी कर म्हणून, राजाच माझ्या घरी आलाय तर पोरगी द्यायला हरकत नाही. त्या गरीब माऊलीने आपली मुलगी राजाला दिली. आता मला तुम्ही सांगा, सूर थोडा कमी, कुणी लावलं सूर? विठाला विठाला. त्या गरीब माऊलीने आपली मुलगी राजाला देऊन टाकली. आता मला तुम्ही सांगा, एक सुया विकणारी, पोत विकणारी, डोरलं विकणारी, तिचं लग्न राजाशी झालं. आता ती राजाची कोण झाली? तुम्ही बोला बरं का. कोण झाली राजाची? राणी झाली. राणी झाल्यावर आता तिला सुया विकायची, डोरलं विकायची, पोत विकायची, भाकर वाढ ग माय म्हणण्याची गरज आहे का? नाही. पण स्वभाव बदलत नाही. तिला लागलेली हिंडायची सवय. मी नाही, संत सांगतात, आधी होती दासी, पटराणी केले देसी. पण स्वभाव बदलत नाही. तिचे हिंडणे राहिना मुळा
आधी होती दासी पट्टराणी केले तिथे हिंडणे राहिना मला स्वभाव जाईना तिथे हिंडणे राहिना मला स्वभाव जाईना आधी होती दासी पट्टराणी केले तियसी तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना तिला लागलेली हिंडायची सवय राणी झाली तरी स्वभावात असल्यामुळे तिला हिंडल्याशिवाय करमैना हिंडत 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 इतर महिलांमध्ये आल्या आता आपल्या पुणे जिल्ह्यात लग्न झाल्यावर नाव घ्यायला लावतात इतर महिला तिच्या जवळ आल्या ओ राणी साहेबा अहो नाव घ्या की आणि मग राणी साहेबांनी नाव असं लाजून घेतलं मग तुम्हाला कळल कुणी कितीही मोठं झालं तरी स्वभाव बदलत नाही ऐका राणी साहेबांनी नाव कसं घेतलं ती काय करायची आधी सुया विकायची पोत विकायची डोरलं विकायची आणि शेवटी काय म्हणायची बाकर वाढ ग माय नाव कसं घेतलं तिने ऐका मी नाही बरं का ती घेते माझं झालं नाही होणार बी नाही ऐका चांदीचा हत्ती त्याला सोन्याचं पाय आता किती लक्ष देऊन ऐकताय चांदीचा हत्ती त्याला सोन्याचं पाय राजाची राणी नाव घेते बाकरवाड ग मामा स्वभाव बदलत नाही विठाला भक्ती करण्यासाठी हा नरदेह मिळालाय बाबांना नाही भक्ती केली तर हे जीवन वाया जातं तो खूप दयाळू आहे तो खूप कृपाळू आहे कधीतरी त्याच्या दिशेने जा अरे या सूर्याला चालवणारा तोय चंद्राचा अस्त करणारा उदय करणारा तोय त्याच्या सत्तेने चालतं म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राणो हले जो जगाते चालिता चाले हे शरीर कोणाची सत्ते चाले हे शरीर कोणाची सत्ते चाले हे शरीर कोणाची सत्ते चाले शरीर कोणाची सत्ते कोण कोण वीणे हरी वीण हरी वीण हरी वीण ते कवी ऐकवी एक नारायण ते कवी ऐक एक चाले हे शरीर कोणाचे सत्ते कोण बोलविते हरिवीन वृक्षाची पान हले ज्याची सत्ता राहिली अहंता मग कोटे त्याने दिलंय हो आपण कीर्तनात बसलोय त्याची इच्छा आहे म्हणून सगळं चाललंय त्याची मर्जी आहे म्हणून हे शरीर आपल्याला त्याने दिलंय खूप दयाळू आहे तरी लोक म्हणतात देवाने आम्हाला काय दिलंय तुला 2 गचांड्या दिल्या पाहिजे देवाने आम्हाला काय दिलंय हे सुंदर जग दाखवलं हो आपल्याला खूप दयाळू आहे त्याच्याकडे जाण्याचा प्रयत्न करा त्याचा भक्त होण्याचा प्रयत्न करा अरे जे जे त्याचा भक्त झाले ना
त्यांच्या जीवनाचा बेडा पार झाला. अरे विदुर दासी पुत्र होता. विदुर दासी पुत्र प्रसिद्धू दासी आवडला गोविंदो झाला वैष्णवा माझे बंधो कैशिनी निंदू म्हणावा. राक्षसा माझी विभीषणा दैत्या माझी प्रल्हाद जाण भगवंतासी आनंद शरण वैष्णव पण तो तेने त्यासी योनी जन्मला मरकट तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ हनुमंत मनावया कनिष्ठ ऐसा पापिष्ट कोण आहे. पक्षा माझी केवळ निंदू तो जटायू तरिला म्या गिधू. केदाराच्या योनीला आलेल्या जटायूचा भक्त झाला. अरे उद्धार झाला. विदुर दासी पुत्र भक्त झाला. अरे श्रेष्ठ भक्त झाला. अरे माकडाच्या योनीला आलेले हनुमंतराय अशी भक्ती केली, अशी भक्ती केली. जगद्गुरु तुकोबारायांनी म्हणावं काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा. ऐका 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 श्रेष्ठ भक्त झाले. सांगायचा मुद्दा कोणाकोणाचा स्वीकार केला फक्त भक्त व्हावा लागतं. तुम्ही भक्त झालात तुमची कोणती इच्छा असू द्या ती पूर्ण होणार. फक्त तेवढी श्रद्धा पाहिजे, भावना पाहिजे. ऐका श्रद्धेने भावनेने तुम्ही विश्वास ठेवा. गणपती बाप्पावर ठेवा किंवा एखाद्या देवावर ठेवा. देव तुमच्यासाठी धावून येतो. पण काय काय लोक म्हणतात कुणी देवाला पाहिलंय, कशाला गणपती बाप्पाची स्थापना करायची, कशासाठी एवढा मोठा मंडप घालायचा, कशासाठी कीर्तनाचा 8 दिवस सप्ताह ठेवायचा, कशासाठी कशासाठी. ऐका जे दिलंय ते त्याने दिलंय आणि त्यांनी आपल्यावर कृपा करावी म्हणून हे कार्य केलं पाहिजे. ऐका लोक म्हणतात कुणी देव पाहिलाय, पण प्रत्येक गोष्ट तो घडवतो. ऐका मुंबईमध्ये एक डॉक्टर होऊन गेले. थोडा वेळ मुंबईमध्ये एक डॉक्टर होऊन गेले. डॉक्टर नीतू मांडके. हे उदाहरण आज नवकिरण तरुण मित्र मंडळाच्या गणेशोत्सवानिमित्त घरी घेऊन जा बाबांनो, घरी घेऊन जा. ऐका 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 मुंबईमध्ये एक डॉक्टर होऊन गेले. डॉक्टर नीतू मांडके हृदयाचे स्पेशालिस्ट. कुणाला हृदयाचा आजार झाला त्यांनी मुंबईला डॉक्टर नीतू मांडकेंकडे जावं. मरणाच्या दारातला माणूस परत आणायचे. मोठमोठ्या लोकांच्या हृदयावर सर्जरी करणारे डॉक्टर म्हणजे डॉक्टर नीतू मांडके. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हृदयावर यशस्वीपणे शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर म्हणजे डॉक्टर नीतू मांडके. हृदयाचे स्पेशालिस्ट. मुंबईमध्ये नाव झालं, महाराष्ट्रामध्ये नाव झालं, भारत देशात नाव झालं, जगामध्ये नाव झालं. मुंबईची लोक आपल्या हृदयाचा आजार बरा करण्यासाठी तिथे यायची. मुंबईची येथील याच्यामध्ये काय नवले. मुंबई, महाराष्ट्र, भारत देश, जगातली विदेशातली माणसं आपल्या हृदयाचा आजार बरा करण्यासाठी मुंबईला डॉक्टर नीतू मांडकेंकडे यावं. ऐका सगळं चांगलं होतं, जगात त्यांचं नाव झालं. पण दुर्दैव ते देवाला मानत नव्हते. भेटेल त्याला सांगायचे या जगात देव वगैरे काय नसतो बरं का. कुणी मंदिरात जायचं नाही. गणपती बाप्पाची स्थापना वगैरे कशाला वेळ घालवता, कशाला करता. कुठल्या दगडाच्या पाया पडू नका, कुठल्या बाप्पा पुढे डोकं ठेवू नका. या जगात देव नाही. भेटेल त्याला सांगायचे, भेटेल त्याला सांगायचे. ऐका 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 याचाच अर्थ ते नास्तिक होते, पण त्यांचं नाव जगात झालं. भारत सरकारने विचार केला अरे या एका माणसामुळं जगातली माणसं आपल्या मुंबईमध्ये येतात, भारत देशात येतात. या माणसामुळं आपल्या भारत देशाचं नाव संपूर्ण जगात गाजतंय. भारत सरकारने ठरवलं
डॉक्टर नीतू मांडकेंना पुरस्कार द्यायचा. पत्र लिहिण्यात आलं, आदरणीय डॉक्टर नीतू मांडके, आपल्या कार्यकर्तृत्वाची नोंद भारत सरकारने घेतली. या तारखेला आपल्याला पुरस्कार देण्यात येत आहे. ऐका ऐका महिला मंडळ ऐका. पत्र भारत सरकारचं येत होतं. पत्र आलं, डॉक्टर साहेबांच्या हातामध्ये पत्र पडलं. लक्ष देऊन ऐका. पत्र हातामध्ये पडलं आणि दुसऱ्याच दिवशी 10 वाजता पुरस्कार होता. मनामध्ये विचार केला, अरे भारत सरकारचा पुरस्कार आहे. आनंद झाला, पण माझ्याकडे वेळ खूप थोडा आहे. आनंद गगनात मावेना, भारत सरकारचा पुरस्कार मला मिळणार आहे. ड्रायव्हरला फोन लावला, ए पटकन ये, मला मुंबई एअरपोर्टला सोड. गाडी आली. डॉक्टर साहेब आपल्या गाडीमध्ये बसले. गाडी मुंबई एअरपोर्टला आली. पासपोर्ट काढला. डॉक्टर साहेब विमानामध्ये बसले. घडलेली घटना आहे, लक्ष देऊन ऐका. या जगात देव आहे. प्रत्येक गोष्ट त्याच्या मर्जीने चालते, म्हणून त्याचं भक्त व्हायचं. याच्यासाठी सांगतोय, ऐका ऐका ऐका. पासपोर्ट काढला. डॉक्टर नीतू मांडके दिल्लीला जाण्यासाठी निघालं विमान दिल्लीच्या दिशेने. ऐका ऐका ऐका. पण कदाचित नियतीला तो पुरस्कार मान्य नव्हता. पावसाळ्याचे दिवस नसताना अचानक विजा चमकू लागल्या. ढगांचा कडकडाट झाला आणि धो 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 मुसळधार पाऊस पडू लागला. ऐका. आपत्कालीन परिस्थितीमध्ये विमान खाली उतरवलं. डॉक्टरांनी परत चौकशी केली, दुसरं विमान किती वाजता आहे. चौकशी केल्यावर कळालं, दुसरं विमान 20 तासाने. मनामध्ये विचार आणला, भारत सरकारचा पुरस्कार उद्या 10 वाजता. अरे 20 तासाची वाट पाहिल्यावर पुरस्काराला पोहोचणार नाही. काय करायचं काय करायचं. परत ड्रायव्हरला फोन लावला, ए चल आपलीच गाडी घेऊन ये, आपल्याला आपल्याच गाडीने जावं लागेल. गाडी ड्रायव्हर घेऊन आला. गाडीमध्ये आपल्या गाडीमध्ये डॉक्टर साहेब बसले. निघाली गाडी दिल्लीच्या दिशेने. ऐका 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 ऐका. गाडी निघाली. विजा चमकताय, ढगांचा कडकडाट, धो 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 धो. पावसाळ्याचे दिवस नसताना अचानक पाऊस आला होता. अचानक वातावरण बदललं होतं. काय माहित, कदाचित नियतीला तो पुरस्कार मान्य नव्हता. गाडी निघाली पण त्या अंधारामध्ये, त्या पावसामुळे काय झालं काय माहित नाही. ड्रायव्हरच्या हातून गाडीचा रस्ता चुकला. गाडी 10 किलोमीटर, गाडी 20 किलोमीटर, गाडी 50 किलोमीटर चुकीच्या रस्त्याने धावत होती. बघता बघता 100 किलोमीटर गाडीचे पूर्ण झाले चुकीच्या रस्त्याने. पाऊस पडत होता. अचानक समोर पुलावरून पाणी वाहत होतं. ड्रायव्हरने पाहिलं. अचानक ब्रेक दाबला. डॉक्टर साहेबांना थोडासा डोकला लागला होता. काय रे, गाडी का थांबवलीस. डॉक्टर साहेब, कदाचित मी रस्ता चुकलो, माफी द्यावी, क्षमा असावी. काय रे वेड्या, भारत सरकारचा पुरस्कार आहे, असं का केलंस. मला पुरस्काराला पोचायचे रे. डॉक्टर साहेब, क्षमा असावी. कसा रस्ता चुकलो मला माहित नाही. कधीच असं होत नाही, पण आज असं का झालं. पण काळजी करू नका डॉक्टर साहेब. या जंगलातून एक रस्ता हवेपर्यंत जातो. तुम्ही जर त्या रस्त्याने गेलात तर हवेपर्यंत पोचाल, पण त्या रस्त्याने आपली गाडी जाणार नाही. एखाद्या बाईकवर बसून तुम्हाला जावं लागेल, टू व्हीलरवर बसून तुम्हाला जावं लागेल. पुरस्कार भारत सरकारचा घ्यायचा होता. डॉक्टर साहेब खाली उतरले गाडीच्या. पाहतायत कुणाची बाईक भेटताय का. पाऊस धो धो पडतोय, सगळं अंग भिजलंय. पुरस्काराला पोचायचंय म्हणून टू व्हीलर पाहतायत, बाईक पाहतायत. ऐका. त्यावेळेला एक बाईकवाला, टू व्हीलरवाला समोरून आला. हेल्मेट घातलेलं होतं. तो डॉक्टरांक पाहायचा, डॉक्टर त्याच्याकडे पाहायचा. कोण बोलणार. डॉक्टर साहेब त्याच्या जवळ गेले. काय रे बाबा, नाव काय तुझं. डॉक्टर साहेब, माझं नाव सांगण्याच्या अगोदर तुम्ही मला अगोदर सांगा, आपण डॉक्टर नीतू मांडके. अरे बाबा, कसं ओळखलंस. आठवलत का डॉक्टर साहेब, तुमच्यामुळं आज माझे वडील जिवंत आहेत. तुम्ही माझ्या वडिलांच्या हृदयावर सर्जरी केली होती, म्हणून आज माझे वडील जिवंत आहेत. बोला ना, काय सेवा करू. काय रे बाबा, रस्ता चुकलाय ड्रायव्हर कडून. दिल्लीला पुरस्कार आहे भारत सरकारचा. मधल्या रस्त्याने मला हवेपर्यंत सोडशील.
का नाही डॉक्टर साहेब, बसा ना माग. डॉक्टर साहेब त्या बाईकवर बसले. निघाली गाडी त्या जंगलाच्या रस्त्याने. पाऊस धोधो पडतोय, विजा चमकताय. बाईक चालली. कधी गाडीचा टायर घसरायचा, परत त्या बाईकवाल्याने गाडी सावरायची, गाडी पुढे निघायची. पण जंगलाच्या मध्यभागी आल्यावर अचानक गाडीचा टायर घसरला आणि डॉक्टर साहेब खाली पडले. दगडावर डोकं आपटलं, रक्त येतंय, अंगाला चिखल लागला, डोळ्यातून पाणी आलं. अरे पावसाळ्याचे दिवस नसताना आज पाऊस आला, विमान थांबलं, गाडीचा रस्ता चुकला, बाईकवर बसलो तर बाईक घसरली. अरे जीव जाईल ना याच्यात माझा. नकोय मला असला पुरस्कार. एवढा अट्टास एका पुरस्कारासाठी. मला पुरस्कार नकोय. त्या बाईकवाल्याला सांगितलं, तो जा. समोर एक मला झोपडी दिसते, मी त्या झोपडीमध्ये आजची रात्र काढेल आणि सकाळी उठून निघून जाईल. ऐका पुणेकर. तो बाईकवाला निघून गेला. डॉक्टर साहेब, देवाला न मानणारे डॉक्टर साहेब त्या झोपडीपाशी आले. झोपडीच्या दरवाजाच्या फटीतून आत पाहिलं. आत एक विधवा स्त्री, जिचा मालक वारला होता. आत एक विधवा स्त्री, घडलेली घटना आहे. आत एक विधवा स्त्री, तिने आपलं 5 वर्षाचं पोरग पाळण्यात ठेवलेलं. एका हाताने पाळण्याची दोरी हलवत होती आणि दुसऱ्या हाताने देवाला हाका मारत होती. गणपती बाप्पाची मूर्ती समोर आहे आणि मोठमोठ्याने देवाला हाका मारते. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. आता बेठेल त्याला सांगायचे, या जगात देव नाही, कुणी मंदिरात जायचं नाही, कुणी देवाची पूजा करायची नाही. असे देवाला न मानणारे नास्तिक डॉक्टर जिथं देवपूजा चालली तिथं जातील का? नाही. परत वळाले. या घरात काय जायचं, देवपूजा चालली. पण माग वळून ते वातावरण पाहिलं, काळा कुट्टा अंधार. अचानक विजा चमकताय, ढगांचा कडकडाट, मुसळधार पाऊस. अरे जीव जाईल याचा माझा. अंगातून रक्त गळतंय डोक्यावरून. ऐका. काही असो, देवपूजा चालली असली तरी एका कोपऱ्यात आपण थांबू, सकाळी उठून निघून जाऊ. म्हणून त्या झोपडीचा दरवाजा वाजवला. त्या विधवा स्त्रीने दरवाजा उघडला. कोण? डॉक्टरांनी आपलं नाव सांगितलं नाही. ऐका, माय रस्ता चुकलोय ग, आजची रात्र इथं राहायला मिळेल. त्या विधवा स्त्रीने सांगितलं, साहेब तुम्ही कोण आहे मला माहित नाही, पण मी एक विधवा स्त्री एका अनोळखी पुरुषाला रात्रीच्या वेळी माझ्या घरात कसं हो घेऊ? साहेब मी विधवा आहे हो, एका अनोळखी पुरुषाला नाही घेऊ शकत. पण साहेब सुटाबुटातलं दिसताय, काय झालंय आज? अचानक वातावरण बदललंय, मुसळधार पाऊस आलाय हो. मी एवढी निर्दयी नाही की माझ्या दारावर आलेल्या अतिथीला असल्या वातावरणामध्ये हकलून दे. साहेब लय धाडस करून तुम्हाला घरात घेते, या कोपऱ्यामध्ये थांबा, माझ्याशी अजिबात बोलू नका, तुमचा परिचय देऊ नका, कारण परिचयातून ओळख वाढते आणि मला कुणाशी ओळख वाढवायची नाही. डॉक्टर साहेब आतमध्ये आले, आपलं नाव सांगितलं नाही. कोपऱ्यामध्ये त्या माऊलीने बसायला पोतं दिलं, त्या पोत्यावर बसले. अंग पुसायला टावेल दिला, गारटले होते, थोडा कोरा चहा केला. साहेब गरीब आहे मी, सुटाबुटातलं दिसताय तुम्ही, तुमची व्यवस्था होईल असं माझं घर नाही हो. ही गरिबीची काय असेल, हा गरीबाचा काय पाहुणचार असेल, स्वीकार करा साहेब. कोण आहे तुम्ही मला माहित नाही, नाव अजिबात मी विचारणार नाही. कोपऱ्यामध्ये बसा, सकाळी उठून निघून जा. परत ती स्त्री एवढं बोलली आणि निघून गेली. परत आपलं काम करू लागली. एका हाताने पाळण्याची दोरी हलवते पोराची आणि दुसऱ्या हाताने देवाला हाक मारते. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया.
राग येतोय मनातून. देवपूजा चालली, कोणत्या देवाला इतक्या रात्रीच्या हाका मारती या? पण परत विचार केला, तिच्या घरात आलोय तिलाच ज्ञान पाजू का? आपलं गप बस. तेवढ्यात त्या स्त्रीचं पोरग रडायला लागलं, मोठमोठ्याने पोरग रडायला लागलं. पोरग रडतय तरी त्या स्त्रीने आपला जप थांबवला नाही. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. आता मात्र पोरग रडल्यावर रावलं नाही डॉक्टरांना. त्याने सांगितलं, ए माय, कोणत्या देवाला हाका मारते? या जगात देव वगैरे काही नसतो, नको वेळ वाया घालू. कोणता मोरया कोणता बाप्पा तुझ्यासाठी धावून येणार नाही. पोरग रडतय तुझं, अगोदर त्याला घे. साहेब तुम्ही कोण आहे मला माहित नाही, पण नका हो असं बोलू. ज्या देवाने जन्माला घातलंय तोच नाही म्हणताय. नका हो, पाप लागेल तुम्हाला. नका असं बोलू, त्याने आपल्याला जन्माला घातलंय. ए माय, कोणता देव वगैरे नसतो ग, कशाला वेळ वाया घालवतेस? तुझं पोरग रडतय, अगोदर त्याला घे. विठाला 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 ऐका, थोडा वेळ माझा राहिलाय. ऐका, कोणत्या बाप्पाला हाका मारतेस? नको कोणत्या देवाला हाका मारूस. या जगात देव वगैरे काही नाहीये. पोरग रडतय, अगोदर त्याला घे. त्यावेळी त्या विधवा स्त्रीने सांगितलं, साहेब माझं पोरग आत्ताच रडत नाही, 24 तास रडत असत. आणि माझ्या पोराचं रडणं जर मला कायमचं थांबवायचं असेल तर मला त्या बाप्पालाच हाका मारल्या पाहिजे, त्या देवालाच हाका मारला पाहिजे. त्याच्याशिवाय माझं दुःख, माझ्या पोराचं रडणं कोण बंद करणार नाही. ऐका 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 ऐका. म्हणजे माय काय झालं, पोरग सारखं का रडतं, 24 तास रडतं? साहेब तुम्ही कोण आहे मला माहित नाही, पण ऐका, लग्न झालं माझं. माझ्या जीवनाची कथा मी बोलणार नव्हते तुमच्याशी, पण ऐका, लग्न झालं माझं. चांगला संसार चालू होता. उशिरा मुलगा झाला, पण मुलगा जन्माला आला आणि 1 वर्षाने पोराचा बाप वारला. तेव्हापासून मी ठरवलं पोरासाठी जगायचंय, पोराला सांभाळत होते. ऐका ऐका साहेब, तुम्ही कोण आहे मला माहित नाही, पण ऐका माझी या गरिबीची कथा. ऐका ऐका. त्यावेळेला नवरा वारल्यानंतर मी ठरवलं पोरासाठी जगायचंय, पण पोरग सारखं आजारी पडतंय म्हणून मी दवाखान्यामध्ये नेलं. आणि दवाखान्यामध्ये नेल्यानंतर मला कळालं की त्या डॉक्टरांनी सांगितलं, माय नको प्रयत्न करूस, तुझं मोरग जगणार नाही, तुझा मुलगा जगणार नाही. त्याच्या हृदयाला लय मोठं होले, नको पैसे वाया घालू. लग्न झाल्यावर उशिरा पोरग जन्माला आलं. पोरग जन्माला आलं आणि 1 वर्षाने पोराचा बाप वारला. आता ठरवलेलं पोरासाठी जगायचं. पण साहेब तुम्ही कोण आहे, माझ्या घरात आलाय मला माहित नाही. मी ज्या दवाखान्यामध्ये पोराला नेलं होतं तिथले डॉक्टर म्हणले, माझ्या पोराच्या हृदयाला मोठं होले, माझं पोरग जगणार नाही, नाही जगणार माझं पोरग. मी त्या डॉक्टरांना सांगितलं, साहेब त्या पोराच्या आधाराने जगते आणि तोच पोरगा मरणार आहे म्हणताय. जगातला कोणताही पर्याय असू द्या, ही माय म्हणून लेकरासाठी करे, पण लेकराचं प्राण जाऊ देणार नाही. सांगा ना डॉक्टर साहेब, एखादा पर्याय सांगा. ऐका साहेब, मी असं बोलल्यावर त्या डॉक्टरांनी मला सांगितलेला पर्याय, तुम्ही कोण आहे मला माहित नाही, पण ऐका. ते डॉक्टर मला म्हणले, माय लय मोठं होले, तुझं पोरग जगणार नाही, पण एक पर्याय आहे, तुझं पोरग जगल, पण तुला मुंबईला जावं लागल. मी विचारलं डॉक्टरांना, का हो मुंबईला जावं लागल? माय तिथे एक डॉक्टर नीतू मानके म्हणून डॉक्टर आहे, त्यांनी जर तुझ्या मुलाचं ऑपरेशन केलं
तर तुझा पोरगा वाचल. साहेब तुम्ही कोण आहे मला माहित नाही, पण ऐका मी देवाला माझ्या का हाका मारते. कोणतरी मुंबईला डॉक्टर नीतू मांडके त्यांची फील आहे आणि मी मुंबई पर्यंत जाऊ शकत नाही, पण मला विश्वास आहे त्या देवाने जन्माला घातलंय ना त्याला सर्वांची काळजी असते. एक ना एक दिवस माझा देव ज्याला मी हाक मारते ना तो माझा देव कोण, तो डॉक्टर नीतू मांडके. त्यांची माझी भेट एक ना एक दिवस नक्की घालू देईल, म्हणून मी माझ्या देवाला हाका मारते. अंगावर काटाच आला ते डॉक्टरना ऐकून. आत्ता कळालं पावसाळ्याचे दिवस नसताना पाऊस का आला, विमान बंद का पडलं, गाडीचा रस्ता का चुकला, मी या झोपडीपर्यंत का आलो. अरे मी आलो नाही, मला इथं आणणारा तिचा गणपती बाप्पा आहे, तिचा देवे, तिचा देवे, तिचा देवे. ए माय कशासाठी देवाला हाका मारते. साहेब तुम्ही कोण आहे मला माहित नाही, पण मुंबईला एक डॉक्टर आहेत नीतू मांडके, त्यांची भेट देव माझा घालून देणार आहे, म्हणून देवाला हाका मारते. हो ऐक माय, ज्याच्याकडे गाडी आहे, बंगला आहे, पैसा आहे, असे पैशावाली लोक, त्यांचं काम जर डॉक्टर नीतू मांडकेकडे असेल, असे पैशावाली लोक डॉक्टर नीतू मांडकेला भेटायला आपल्या कामासाठी मुंबईला येतात. पण एखाद्याची देवावर श्रद्धा असेल, एखादा देवाचा भक्त असेल आणि त्याचं काम जर डॉक्टर नीतू मांडकेकडे असेल आणि त्या भक्ताची परिस्थिती नसेल, तर देव त्या डॉक्टर नीतू मांडकेला त्या गरीबाच्या, त्या भक्ताच्या झोपडीपर्यंत आणतो, त्या गरीबाच्या झोपडीपर्यंत आणतो, त्या भक्ताच्या झोपडीपर्यंत आणतो. ए माय, याच देहाला डॉक्टर नीतू मांडके म्हणतात. आजपर्यंत देवाला मानत नव्हतो, भेटेल त्याला सांगायचो या जगात देव नाही, भेटेल त्याला सांगायचो या जगात देव नाही, पण मला इथं आणणारा तुझा देवच आहे. या जगात देव आहे, या जगात देव आहे, या जगात देव आहे, त्याचं भक्त झालं पाहिजे. ऐका, खरा भक्त तोच असतो जो उदास होऊन सगळ्या आशा संपवून फक्त देवाची वास पाहतो. कधी भेटेल तो, कधी भेटेल. उदास असतो जो या देहावरी, उदासो ऐशिया परी, उखिता जैसा बेडारी, बैसविलासे. उदास असतो शस्त्रेवरी तोडलिया, का देह आगी माझी पडलिया, चित्त महासुखी पवडलिया, चिवची नाही मेरू पर्वताहुनी थोरे, देह दुःखाचे डोंगरे, दाटी जो कापडी भारे, परिचित्त न दाटे. मेरू पर्वतासारखं दांडग दुःख आपल्या संसारात असलं तरी जो देवाशिवाय दुसऱ्या कुणाला हाका मारत नाही, उदास होऊन फक्त देवच माझ्यासाठी धावून येईल म्हणून देवाची आशा बाळगतो, इतर आशा ठेवत नाही, त्याला भक्त म्हणतात. अभंगाचं प्रथम चरण. भक्त ऐसे दाना दे देही उदास, भक्त ऐसे दाना दे देही उदास, भक्त ऐसे दाना दे देही उदास, ऐसे दाना दे देही उदास, भक्त ऐसे दाना ऐसे दाना दे देही उदास, ऐसे दाना दे देही उदास, दाना दे देही उदास,
जाना जो देही उदास गेली अशा पाश निवारोनी. ऐका 5 ते 10 मिनिटं माझे राहिले, लक्ष देऊन ऐका. खरा भक्त त्याला म्हणायचं ज्याला देवाशिवाय दुसऱ्या कुठल्या गोष्टीची इच्छा नसते. ऐका आपल्या इच्छा संपत नाही. ज्याच्याकडे 10 रुपये त्याला वाटतं 100 रुपये असावे. जो रोज दिवसाला 100 रुपये कमावतो त्याला वाटतंय की आता बास नाही. त्याच्याकडे 100 रुपये रोज येतात त्याला वाटतं 1000 रुपये आले पाहिजे. त्याच्याकडे 1000 येतात त्याला वाटतं 10,000 आले पाहिजे. ज्याच्याकडे 10,000 येतात त्याला वाटतं 50,000 आले पाहिजे. ज्याला 50,000 येतात ज्याच्याकडे त्याला वाटतं 1,00,000 रुपये आले पाहिजे. 1,00,000 हवाला तरी थांबतो का? ज्याच्याकडे 1,00,000 रुपये आले त्याला वाटतं 10,00,000 रुपये यावेत. 10,00,000 हवाला वाटतं 50,00,000 यावेत. 50,00,000ला वाटतं 1 कोटी रुपये यावेत. ज्याच्याकडे 1 कोटी रुपये आले त्याला वाटतं आता नगरसेवक व्हायासारखं झालंय. नगरसेवक तरी थांबतोय का? जो नगरसेवक झालाय त्याला वाटतं आमदार व्हावं. आमदाराला वाटतं खासदार व्हावं. खासदाराला वाटतं मंत्री व्हावं. मंत्र्याला वाटतं मुख्यमंत्री व्हावं. मुख्यमंत्र्याला वाटतं पंतप्रधान व्हावं. पंतप्रधानाला वाटतं राष्ट्रपती व्हावं. राष्ट्रपतीला वाटतं त्याच्या पुढे काय आहे का? इच्छा संपत नाही. पण खऱ्या भक्ताच्या जीवनामध्ये गेली आशा पाश निवारुनी इच्छा न संपलेल्या असतात. वेळ माझा थोडा आहे म्हणून थोडक्यात घेतो. काय इच्छा संपलेल्या असतात त्यांच्या? कारण त्यांचा विषय फक्त 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 नारायण. झाला नारायण. नावडे जनधन माता पिता. खरा भक्त अगदी मनापासून परमेश्वरा पुढे समोर येत असतो. ऐका लोभी पुरुषासाठी पैसा हे सर्वस्व असतं. कामी पुरुषासाठी स्त्री हे तिचे भोग हे सर्वस्व असतं. एका पतिव्रतेसाठी तिचा पती हे सर्वस्व असतं. आणि खऱ्या भक्तासाठी परमेश्वर हे सर्वस्व असतं. परमेश्वर हे सर्वस्व असतं. विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता. असा भक्त झाल्यावर निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडोनेने. शेवटाच्या वेळेला आपण जर खरा भक्त झालो तर शेवटाच्या वेळेला देव आपल्या पाठीशी उभा राहतो. एकदा प्रेमाने सगळ्यांनी भजन करा. हात वरती. बस वा एक साथ खुर्च्यावर बसलेले सुद्धा हात वर करा. वा 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 सोळा एक साथ ऐक 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 नवकिरण तरुण मंडळ आयोजित नव तरुण मित्र मंडळ आयोजित भव्य दिव्य गणेश महोत्सव सोहळा. पाहो केवढा मोठा जनसमुदाय आला एक साथ. रस्त्यावर असलेली मंडळी सुद्धा टाळी टाळी देवाची टाळी वाजवायची. अरे त्या परमेश्वराने आपल्याला जन्म दिलाय त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळी. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. विठोबा कुमारी
विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार हरे हरे भजन ऐकतो. आधी महिला मंडळ म्हणतील, नंतर पुरुष मंडळ. गणपती बाप्पाचा गजर करूया सगळ्यांनी. महिला मंडळ सुरुवातीला म्हणतील सगळे म्हणा. मोरया रे बाप्पा मोरया रे. पुरुष मंडळ धन्यवाद. महिला मंडळ मोरया रे बाप्पा मोरया रे. 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 गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मोरया रे बाप्पा मोरया रे. 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 चांगलं भजन केलं. ज्यांनी केलं त्यांना धन्यवाद, नाही केलं त्यांना चौपट धन्यवाद. महिला मंडळ एकदा ओव्या म्हणता का सगळं? हा म्हणा म्हणा. चालेल सगळ्यांनी जोरात. हा लईच तुमचा आवाज चांगला आहे हो. म्हणा. हा वाह सुंदर माझे जाते ग फिरते बहुता. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा गणराया. जीव जीव दोन्ही कुंडे ग प्रपंचाचे नेते ग. लावून पाच बोटे गे तू ये रे बा गणराया. सासू आणि सासरा फिरतो तिसरा. ओव्या गाऊ व्रताला तू ये रे बा गणराया. ये रे बा गणराया. ये रे बा गणराया. ये रे बा गणराया तू ये रे बा गणराया. वा वा महाराज. ये रे बा गणराया तू ये रे बा गणराया. तिसरी माझी ओवी ग पतीला लावीन दळायला. कोण कोण म्हणलं पतीला लावीन दळायला? का आवाज चांगला आहे म्हणल्यावर काय बी म्हणताय काय? खूप छान भजन केलं एकदम. महिला मंडळांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. अप्रतिम. कधी वेळ निघून गेला कळालंच नाही.
ऐका, निर्वाणी गोविंदा से मागे पुढे काहीच साकडे पडवणे दे. फक्त कट्टर भक्त व्हायचं. कट्टर भक्त झालं की देव आपली काळजी वाटतो. माऊली ज्ञानोबा सांगतात, जे एकवटोनी जिये क्षणी अनुसरले गा माझी वाहनी तेव्हाची तयाची चिंतवने मज लागे. एक वटून आता देवाशिवार माझं कोण नाही. किती बी काय येऊने पण बदलायचं नाही. बदललं नाही की शेवटाच्या वेळेला देव आपल्या जवळ येतो. एकच उदाहरण सांगतो, कीर्तन सोडून देतो. ऐका, राम रावणाचं युद्ध चालू होतं. कुंभकर्णाला उठवलं. ए कुंभकर्णा, अरे उठ. आता त्याची झोप म्हणजे काय साधी होती का? 6 महिने उठत नव्हतं. त्याला उठवलं. ढोल नगाऱ्या ताशा सगळं वाजवून त्याला उठवलं. तो म्हणला काय झालं, कशाला उठवलं? अरे तुझ्या भावावर आक्रमण झालं रावणावर, तू झोपलाय का? रागाच्या भरात जी महाराज निघालं. बरं तो बाबा काय साधा होता का? अख्ख्या भवानीनगर एवढा त्याचा निस्ता एक पाय होता. शरीर केवढा असेल विचार करा. ते जे निघालं महाराज, पावलं टाकत 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 एवढा मोठा त्याचा पाय. हजारो वानर त्याच्या पायाखाली चिरडल्या जायचे. एका वानराने पाहिलं माझ्या वानर जातीवर हल्ला होता. ते झाडावर उड्या टाणूक टुणूक मारत उड्या मारत आलं. ते झाडावर टाणूक टुणूक उड्या मारत आलं आणि कुंभकर्णाच्या बकुट्यावर बसलं. काय आपल्या बकुट्यावर बसलंय म्हणून पुढे घेतलं. तर त्याच्या अंगाचा वास येत होता. आणखी जवळ घेतलं. लई चांगला वास आला. कुंभकर्ण त्याला रागाच्या भरात म्हणला, काय रे युद्धाला येताना सुद्धा शंट मारून आला काय? तो म्हणला नाही, हे माझ्या मूळचं म्हणजे मी जन्माला आलो तसं देवाने मला वरदान दिलंय. माझ्या अंगाचा वास येईल म्हणून माझं नाव गंध मादन ठेवलंय, कारण माझ्या अंगाचा वास येतो. कुंभकर्ण म्हणला ही गोष्ट मारायसारखी नाही. बरोबर ठेवला तर चांगला वास येईल. चल तुला मारत नाही. एकदा म्हण मी रावणाचा सोडून देतो तुला. ते वानर म्हणलं ए येड्या. हातात होतं बरं का ते एवढा मोठा दिपाळी. कुंभकर्ण त्याला म्हणला एकदा म्हण मी रावणाचा आहे, तुला सोडून देतो. तुझ्या अंगाचा वास चांगला येतोय, तू आवडलायस मला, माझ्या बरोबर तुला ठेवणार. त्या वानराने सांगितलं ए वेडबीड लागलं काय? रामाचा म्हणून जगतोय, मरेल सुद्धा रामाचा म्हणूनच. पार्टी बदलणार ना. निष्ठावान होतं महाराज ते. कुंभकर्ण म्हणला हे बघ हातामध्ये असं चिरडून टाकील तुला आणि रक्ताच्या चिळकांड्या काढील. अरे तुझ्या अंगाचा वास चांगला आलाय म्हणून तू आवडलास. हे बघ असा दाबील मारून टाकेल तुला. एकदा रावणाचा मन तुला सोडून देतो. ते वानर म्हणलं तुला बी शेवटचं सांगतोय, मी माझ्या रामाचा आहे, रामाचा म्हणून जगतोय, मरेल सुद्धा रामाचा म्हणूनच. कुंभकर्णाने सांगितलं तुला 3दा विचारेल, 3 वेळा तुला जीवदान देईल, 4थ्या वेळेला मात्र तुला जिवंत सोडणार नाही. 3दा विचारतोय. हातामध्ये समोर घेतला. मॉल कोणाचा आहे? रावणाचा ना रामाचा. हा रामाचं म्हणलं की दाबायचं मारायचं. मॉल कोणाचा आहे? रावणाचा ना रामाचा. हा एवढं दाबलं महाराज, प्राणकंठापर्यंत आला. शेवटचं विचार मरशील फुकटचा. बॉल कोणाचा आहे? बोलता येत नव्हता. रावणाचा. मान हलवला.
रामा हा हा म्हणल्या कास दाबलं महाराज त्या वानराला. रक्ताच्या चिळकांड्या बाहेर आल्या. धरलं ढिगाऱ्यावर फेकून दिलं. युद्ध संपलं. सायंकाळी माझा श्रीराम प्रभू आला. ढिगाऱ्यातून त्या गंधमादनाला काढला. थोडासा श्वास बाकी होता. आणलं आणि आपल्या मांडीवर घेतलं. ए गंधमादना, देवाने मांडीवर घेतलेलं पाहिलं तसं दाय मुकलून रडायला लागला. का रडतोयस? मरणाने म्हणून मान हलवली. नाही. तुला नवीन शरीर देऊ? मान हलवली. नको देव. इंद्रपद देऊ तुला? नको देव. रडतोय तो. कशासाठी रडतोय? रडायला याच येतंय देवा. अरे निंदनी अशा माकडाच्या योनीला जन्माला आलो, पण काय आज माझं भाग्य उजळलं असेल. जगाच्या मालकाने आज मला मांडीवर घेतलंय आणि प्रत्यक्ष देव माझ्याशी बोलतोय. याच्यासाठी रडायला देवा. परत असा योग येत नाही देवा. तुझ्याशिवाय शेवट गोड होत नाही. मला मरायचं रे, जगायचं नाही. फक्त तुझ्याकडे पाहत पाहत तुझ्यामध्ये समरस व्हायचंय. देशील हा मृत्यू. स्वतःच्या हाताने श्रीरामाने डोळे झाकले, त्याची आत्मज्योत घेतली आणि आपल्यामध्ये सामावून टाकली. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून निर्वाणी म्हणजे मरणाच्या वेळेला, निर्याणाच्या वेळेला. ऐका, तेवढं झालं पाहिजे. 1-2 मिनिटं फक्त घेतो. परत परत हा नरदेह नाही बाबांना. त्याचं भक्त म्हणून जगा. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला काय कमी पडणार नाही. किती दिवस कुणावर हसायचं, किती दिवस कुणावर चाळायचं. परत परत हा नरदेह नाही बाबांना. 50-100 वर्षाचं आयुष्य, आणि ह्याही आयुष्यामध्ये आपण भांडत असेल कुणाशी, कुणावर जळत असेल, कुणाशी दुश्मन करत असेल, तर काय उपयोगी. सहज म्हणतात त्यांनी माझं असं केलंय, मी त्याचा करेक्ट कार्यक्रम करणार. अरे किती दिवस कुणाचा कार्यक्रम करणार. एक दिवस असा कार्यक्रम होईल, असा कार्यक्रम होईल. कार्यक्रम तुमचा असेल पण त्या कार्यक्रमात तुम्ही हजर नसाल. तो शेवटचा कार्यक्रम मृत्यू, त्याची आठवण ठेवा. काय कुणाशी दुश्मनी ठेवायची. अरे दुश्मनी ठेवणारे एक दिवस नष्ट होतात. या जिरवा जिरवीच्या नादात आपलीच कधी जिरून जाते हे नाही कळत बाबांनो. किती दिवस कुणाची दुश्मनी घालायची. काही गोष्टी धरायच्या असतात, काही गोष्टी सोडायच्या असतात. एखाद्या गोष्टीत बिनसलं म्हणून नाती कायमची तोडायची नसतात. आपली व्यक्ती चुकली तरी सांभाळून घेता आलं पाहिजे. झालं गेलं सारं विसरून गच्छ मिठी मारता आली पाहिजे. गच्छ मिठी मारता आली पाहिजे. परत परत हे जीवन नाही बाबांनो. सावध सावध सावध. का कुणाचं वाईट पाहायचं, का कुणाशी दुश्मनी करायची. एखादा चुकला असेल, माफी मागायला आला तर मोठ्या मनाने माफ करा. कारण चूक करणाऱ्यापेक्षा माफी देणारा मोठा असतो. माफी देणारा मोठा असतो. माफी देणारा मोठा असतो. म्हणून परत परत हे जीवन नाही बाबांनो. जिंदगी में ना जाने कौन सी रात आखिरी होगी. जिंदगी में ना जाने कौन सी बात आखिरी होगी. मिलते जुलते बातें करते रहो यारो. ये जिंदगी दोबारा नहीं मिलती. ये जिंदगी दोबारा नहीं मिलती. ये जिंदगी दोबारा नहीं मिलती. माझे रोज स्टेटस महाराष्ट्रभर जातात. अनेक या विषयावर मी बोलत असतो. आज जरा मला कधी वेळ कसा संपला कळालंच नाही. नाही तर मी 15-20 मिनिटं शेवटच्या स्टेटसवर बोलत असतो. एकच सांगेल, कुणावर हसू नका, कुणावर जळू नका. का कुणावर जळायचं. अरे जन्माला येताना काय घेऊन आलतो का? काय नाही बाबांनो. अरे जन्म दुसऱ्याने दिला, नाव दुसरे ठेवतात, शिक्षण दुसरे देतात, नोकरी दुसरे देतात, इज्जत सुद्धा दुसरेच देतात. आयुष्यातली पहिली आणि शेवटची अंघोळ दुसरेच घालतात. मेल्यावर स्मशानात सुद्धा दुसरेच नेतात.
संपत्ती दुसरेच वाटून घेतात. का कोणाशी भांडायचं, का कोणावर जाळायचं. जन्माला येताना कोण काही घेऊन आलं नाही, काय कोण घेऊन जाणार नाही. सगळं इथंच राहणार आहे. दुसऱ्याला रडवताना 1000 वेळा विचार करा. अरे तुम्हाला वाटत असेल ना आपण सुखी व्हावं, तर दुसऱ्याचं सुख पाहायला शिका. तुम्हाला वाटत असेल आपल्याला आनंद मिळावा, तर दुसऱ्याला आनंद द्यायला शिका. तुम्हाला वाटत असेल माझ्या वाट्याला दुःख येऊ नये, तर दुसऱ्याला दुःख देऊ नका. कारण इथलं इथंच फेडावं लागतं. एका हाताने कर, दुसऱ्या हाताने भर. इथेच कर, इथेच भर. हा कर्माचा सिद्धांत आहे, तो कोणाला चुकत नाही. आज तुम्ही एखाद्याला धोका द्या, धोका कधी मरत नाही. आज तुम्ही एखाद्याला दिला, उद्या तुम्हाला बसणार. कुणाला सुट्टी नाही. हा कर्माचा सिद्धांत आहे, तो कोणाला चुकत नाही. आज तुम्ही एखाद्याकडून एखादी गोष्ट रडवून घ्याल, तळतळाटाने घ्याल, ती गोष्ट जास्त काळ टिकत नाही. एकदा का नियतीचा फासा पलटला, आयुष्याचा खेळ कोंडोबा व्हायला वेळ लागत नाही. नाचणारा मोर आणि रडवून घेतलेल्या गोष्टीचा जोर जास्त काळ टिकत नसतो. एकदा का वेळ आली, पसारा आणि पिसारा सगळं आवरून निघावं लागतं. आणि एक गोष्ट कान उघडे ठेवून ऐका, जी गोष्ट इथं दुसऱ्याला रडवून मिळवली जाते, ती गोष्ट इथं रडवून न चुकवावी लागते. हा कर्माचा सिद्धांत आहे, तो कोणाला चुकत नाही, तो कोणाला चुकत नाही. ऐका, म्हणून कुणाला हसवता नाही आलं तरी चालेल, पण कुणाच्या रडण्याचं कारण होऊ नका. कुणाला घर बांधून देता येत नसेल तर नका बांधून देऊ, पण कुणाची झोपडी जाळू नका. कुणाच्या घरात प्रकाश आणता येत नसेल तर नका आणू, पण कुणाच्या घरात अंधार होईल असं वागू नका. कुणाशी गोड बोलता येत नसेल तर नका बोलू, पण फटकळ तरी बोलू नका. कुणाच्या वाटेतलं फुलं होता येत नसेल तर नका हो, पण काटा तरी होऊ नका. एखाद्याला जखम झालेली असेल, मलम लावता येत नसेल नका लावू, पण मीठ मिरची त्याच्यावर चोळू नका. कुणाचं चांगलं करता येत नसेल तर नका करू, पण कुणाचं वाईट करू नका. सत्कर्म करता येत नसेल तर नका करू, पण सत्कर्म करणाऱ्याला आडवं जाऊ नका. गेला तर नरकात जावा लागेल. अभंगाचं शेवटचं तुका म्हणे सत्य कर्म
जन जन मद बिदन बड़े नावडे जन जन नावडे नावडे जन जन माता पिता माता पिता नावडे जन धन माता पिता विषय दादा दादा विषय दादा दादा महाराज ज्ञानेश्वर मावळी नाराज मावळ ज्ञानेश्वर मावळी ऐका इकडे लक्ष द्या. काय नाही, चक्कर आली ना. हा हा व्यवस्थित व्यवस्थित. हा चालेल चालेल. इकडे बसा. काय नाही, पाणी दिलं का त्यांना? हा 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 ठीक आहे ठीक आहे. हो ओके ओके ओके. हा हा इकडे लक्ष द्या. 2 मिनिटं. आता काही कुठं सांगत नाही, पुढचं संपले. वेळ 10 वाजले कसं काय कळालं नाही. हा मी नसरापूरवरून आलो. माझ्या ओमकार दादा मला 2 वर्ष झालं घेऊन येत आहेत. मी नसरापूरला एक अनाथ आश्रम चालवतो. तुम्ही युट्यूबला किंवा इंस्टाग्रामला प्रेम मूर्ती नवनाथ महाराज लिमन हा आयडी टाकला की तुम्हाला आमचा आश्रम दिसेल. युट्यूबला माऊली अनाथ आश्रम किंवा नवनाथ महाराज लिमन. आई वडील नसलेली मुलं मी त्या ठिकाणी सांभाळत असतो. जर या परिसरामध्ये आई वडील वारलेली मुलं असतील, ज्यांना आधार नाहीये, अशी मुलं असतील तर आमच्या आश्रमामध्ये पाठवा. शेवटच्या श्वासापर्यंत मी त्यांना सांभाळीन. अशी 72 मुलं आज आपल्या आश्रमामध्ये आहेत, ज्यांचे आई वडील वारलेले आहेत किंवा जे निराधार आहेत. माझा युवराज दादा, युवराज महाराज त्या दिवशी आश्रमावर आले होते. आमच्या इथं पकवास शिकवायला जे मुलगा आहे तो त्यांचा जिवलग मित्र महाराज. 72 मुलं आई वडील नसलेले निराधार आहेत. लांबून लांबून आहेत. इकडे रे एक पोरगा आर्यन, इकडे आर्यन. तो कुठला आहे? मुंबई. आई वडील कशाने वारले? ऍक्सिडेंट मध्ये गेले. हे पाहिलं का तुम्ही? गेल्या वर्षी आणलेलं बघा, किती छोटं होतं, मोठं झालंय आता. करमत का तुला? किती दिवस राहणार माझ्यापाशी? कायमचं. निराधार मुलं फक्त मी घेतो आणि त्यांना शिकवतो. कुठल्या त्यांच्या नातेवाईकाकडून 1 रुपया घेत नाही. रोज कीर्तन प्रवचन करतो. त्यातून मिळालेल्या मानधनावर या मुलांना मी सांभाळत असतो. किंवा कोणी देणगी दिली त्याच्यातून हा आश्रम चालतो. तुम्ही माणसाला देणगी मागितली, काही नाही, कसला स्वार्थ नाही. जे काही मिळेल समाजाच्या, कधी कुणा पुढे मागत नाही द्याच म्हणून. उलट मी विचार केला, एवढी मुलं झालेत आणि मी जर लग्न केलं तर मी माझ्या बायका पोरांचा विचार करेल आणि या मुलांकडे दुर्लक्ष होईल. म्हणून माझ्या जीवनामध्ये संकल्प केला की आपण लग्न करायचं नाही. लग्न न करता संन्यास घेऊन माझं संपूर्ण जीवन मी अनाथ मुलांसाठी, निराधार मुलांसाठी समर्पित केलेलं आहे. महाराष्ट्र शासनाने सुद्धा 2023 ला आपल्या आश्रमाचा सन्मान केलेला आहे. अशी मुलं असतील तर पाठवा. शेवटच्या श्वासापर्यंत मी त्यांना सांभाळेल. हेच माझं कुटुंब आहे.
कसला स्वार्थ नाही. बायका पोरं असल्यावर माणूस कमवून ठेवतो, पण मागं माझा वंशच नाही. जे काय आहे ही निराधार मुलं सांभाळायचा संकल्प केलाय, पण मी एकटा चालवू शकत नाही. तुम्ही सगळेजण माझ्या पाठीशी राहा. पुण्यावरून एक अर्ध्या तासाचा रोड आहे नसरापूर, शिवापूर टोल नाक्याच्या पुढे एक 5-6 किलोमीटर गाव आहे नसरापूर. आपण नक्की या. एखादा वाढदिवस त्या मुलांमध्ये साजरा करून पहा. काय नाही, एक दिवसाचं अन्नदान जरी आम्हाला दिलं, आमच्या एका टायमाच्या जेवणाची सोय होईल. येत जा, एवढंच सांगेल. ओमकार दादाला मनापासून धन्यवाद की 2 वर्ष झालं. गेल्या वर्षीचे सगळे, गेल्या वर्षीचे अनेक महाराज, पण या आपल्या महाराजांना बोलवायचं हा आग्रह. त्यांनी एकच सांगितलं, नवनाथ महाराजांचं कीर्तन ठेवा, बाकी तुम्हाला कुणाला ठेवायचे ते ठेवा. 4 वेळा हेच वाक्य सांगितलं बरं का त्यांनी मला, सिद्धेश्वर महाराजांनी. मनापासून या ठिकाणी धन्यवाद. लक्ष राहू द्या, एवढंच बोलतो. सगळ्यांनी मला चांगली साथ केली. माझं सिद्धेश्वर महाराज इकडे हो, खूप निर्मळ माणूस, आणि हे करण्यासाठी सगळं प्रपंच सोडून इथं 8 दिवस वेळ देतात. महाराजांना मनापासून धन्यवाद. महाराजांच्या पाठीशी राहा, एवढंच बोलेल. पुन्हा एकदा या मंडळाचे अध्यक्ष कुठे? सनी दादा, सनी कदम कुठे गेले अध्यक्ष? ओमकार दादा इकडे. हा, ओमकार दादा कांबळे आणि त्यांचा मित्र परिवार अध्यक्ष असतील सगळे. नवकिरण तरुण मित्र मंडळाचं चांगलं काम चाललंय, त्यांच्या पाठीशी उभं राहा. इथं उपस्थिती द्या. मोठ्या प्रेमाने कार्यक्रम चाललाय, याच्यामध्ये सहभागी व्हा. अरे, तुम्हाला दुसऱ्या मार्गाला नेऊन तुम्हाला अधपतनाला नेणारे अनेक लोक मिळतील, पण अखंड हरिनाम सप्ताह ठेवून परमेश्वराचं स्मरण करायला लावून, चिंतन करायला लावून तुमचा उद्धार करण्याचा मार्ग माझे ओमकार कांबळे आणि हे नवकिरण तरुण मित्र मंडळ हे करत आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. तुमचं चांगलंच होईल. या मंडळाला सहकार्य करा. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले ले पुरे वेडवा पुढे भुतरी. अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही उच्चारिला कारणी आपला. अपराध महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा. अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम, तुकाराम, तुकाराम. 2 मिनिटं कोणी उठू नका. या पवित्र नवकिरण तरुण मित्र मंडळ आयोजित नाम सप्ताहामध्ये आज 6व्या दिवसाची कीर्तन सेवा प्रेममूर्ती नवनाथ महाराज लिमन बाबांची गोड सेवा या ठिकाणी झालेली आहे. बाबांना प्रचंड घाई आहे, पण तरीसुद्धा महाराजांनी अर्धा तास शिल्लक दिला. त्याबद्दल एकदा सर्वप्रथम सर्वांनी टाळी वाजून बाबाचं स्वागत या ठिकाणी करायचं आहे. कारण आपण कीर्तन नियमाने 7:30 ते 9:30 आम्ही बरोबर 7:30ला सुरू केलं होतं, पण कीर्तन इतकं आवडलं की दादाने सांगितलं अजून एक दृष्टांत आम्हाला तुमच्या मुखातून ऐकायचा आहे, आणि ती इच्छा तुम्ही पूर्ण केली. त्यामुळं पुनश्च एकदा आम्ही तुमचे आभारी आहोत. आणि म्हणून महाराजांचा सन्मान या ठिकाणी आपण सर्व मंडळी करणारच आहोत. पण महाराजांनी सांगितलं नरसापूर या ठिकाणी महाराजांचा अनाथ आश्रम आहे, नक्की आपण एक वाढदिवस त्या ठिकाणी मुलांबरोबर आपण करणार आहोत. ही ग्वाही मी आपल्याला या ठिकाणी देतो. सगळ्यांनी एक वेळ महाराजाकडे जाऊन या. जायचं असेल मोबाईल नंबर माझ्याकडून घेऊन जा, आणि एकदा वर्षातला एकच दिवस महाराजांकरता अनाथ मुलांकरता द्यावा, हीच भावना मी तुमच्या वतीनं तुमच्या चरणावरती प्रार्थना करून करतो. या ठिकाणी आजचे अन्नदाते हरिभक्तीपरायण ओंकार दादा, मी दादांना विनंती करतो त्या ठिकाणी महाराजांचा सन्मान करायचा.